हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 20व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे त्याचं वर्णन आता आपलं थोडंसंच राहिलं आहे वाचायचं. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की जीव हा क्षेत्रापासून भिन्न आहे. क्षेत्र म्हणजे काय, तर शरीर. तर जीव हा शरीरापासून, या भौतिक शरीरापासून भिन्न आहे. क्षेत्राच्या म्हणजे शरीराच्या विकारांपासून, बदलांपासून भिन्न आहे. तर यासाठी श्रील बलदेव विद्याभूषण 13व्या अध्यायामधल्याच जे 6 आणि 7 श्लोक आहेत त्याचा संदर्भ देत आहेत. तर ते श्लोक आपण आता वाचूया. 13.6 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, महाभूतानि अहंकारो बुद्धी अव्यक्तम एवच इंद्रियाणि दश एकम च पंच च इंद्रिय गोचरः. 13.7 मध्ये भगवंत म्हणतात, इच्छा द्वेष सुखम दुःखम संगात चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. भाषांतर वाचते आहे 6 आणि 7 या श्लोकांचं. पंचमहाभूते, मिथ्याहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. तर याविषयी श्रील प्रभुपादांनी या 6 आणि 7 श्लोकांच्या तात्पर्यात लिहिलं आहे, ते वाचते आहे. तर मी वाचते आहे याच 13व्या अध्यायातल्या 6-7 या ज्या श्लोकांचं तात्पर्य दुसऱ्या ओळीपासून मी 5-6 ओळी वाचते आहे, जेणेकरून आपण जाणू शकतो की हे जे क्षेत्र आहे, शरीर आहे, ते कशापासून बनलेलं आहे. वाचते आहे. सर्वप्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. मिथ्याहंकार, बुद्धी आणि अव्यक्त त्रिगुण आहेत. नेत्र, कान, नासिका, जिव्हा आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. वाणी, पाय, हात, उपस्थ, गुदा ही 5 कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियांचा स्वामी असणारे मन आहे आणि त्याला म्हणजे मनाला अंतर इंद्रिय म्हणतात. म्हणून मनासहित एकूण 11 इंद्रिय आहेत. नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 इंद्रिय विषय आहेत. अशा रीतीने या 24 तत्वांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात. तर शरीर या 24 तत्वांचं बनलेलं असतं. एवढं आपण वाचलं आहे. आणि 7वा जो श्लोक आहे त्यामध्ये भगवंतांनी 13.7 मध्ये सांगितलं आहे की हे विकार आहेत. तर 7व्या श्लोकाची पहिली ओळ लिहिली आहे, ती वाचते आहे. इच्छा द्वेष सुखम दुःखम. तर जीव आहे त्याला हे जे शरीर प्राप्त होतं, तर त्या शरीरामधील जे मन आहे त्यामध्ये इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे प्रकट होत असतात. तर 7व्या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे सविकारम. तर विकारांसहित म्हणजे काय, हे जे शरीर आहे त्यामध्ये 6 प्रकारचे स्थित्यंतर, बदल, परिवर्तन होत असतात. जसं शरीर आहे ते जन्म घेतं, शरीरात वाढ होते, वृद्धी होते, मग स्थिती काही काळ शरीर आहे ते तसंच राहतं. उपफळ शरीरातून काहीतरी
नवीन प्रकट होतं, उपफळं निघतात. हळूहळू शरीर आहे ते पुढे थकत जातं, क्षय होत जातो शरीराचा आणि शेवटचं स्थित्यंतर आहे ते शरीराचा मृत्यू होतो. परंतु शरीरात म्हणजेच त्या क्षेत्रामध्ये राहणारा हा जो जीव आहे तो या शरीरापासून क्षेत्रापासून पूर्णपणे भिन्न असतो. क्षेत्राच्या विकारांपासून म्हणजे सुखदुःखांपासून, इच्छाद्वेषांपासून सुद्धा हा जीव आहे तो भिन्न असतो. याला म्हटलं जातं द लिव्हिंग एंटिटी इज डिफरंट फ्रॉम द फील्ड अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द फील्ड. म्हणजे एखादं शेत आहे तर ते शेतात येणारं पीक, शेतातील झाडांना येणारी फळं यांपासून शेतकरी आहे तो नेहमीच वेगळा असतो. तसंच जीव आहे तो आपल्याला म्हणजे त्या जीवाला प्राप्त झालेलं जे भौतिक शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये होणारे सगळे बदल आहेत, त्याचे जे अनुभव आहेत, सुख दुःख, इच्छा द्वेष यांपासून जीव आहे तो पूर्णपणे वेगळा, भिन्न आहे. अशा प्रकारे आपण गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ही या 20व्या श्लोकावरची ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.